तर मागच्या वेळी जेव्हा माझी ओळख करून देण्यात आली होती तेव्हा सांगितलं गेलेलं की हे दोन प्रकारच्या कविता करतो, प्रेमात पडतानाच्या कविता आणि प्रेमातून बाहेर पडतानाच्या कविता. मागच्या वेळी प्रेमात पडतानाची कविता घेतली, त्यामुळे साहजिकच आता प्रेमातून बाहेर पडतानाची कविता. मागच्या वेळी कोणीतरी विचारलं होतं की प्रेमातून बाहेर पडतानाची कविता, प्रेमातून बाहेर पडल्यानंतर काय. तर हा माझा विचार आहे की आपण कधी प्रेमातून पूर्णपणे बाहेर पडतो का, तसं मला तरी वाटत नाही. कदाचित प्रेमाची आठवण येणं थांबेल पण प्रेमाचा विसर पडत नाही. तर कवितेचं शीर्षक आणि कवितेबद्दलचा विचार कवितेनंतर सांगतो, कारण तुम्हाला बेसावध गाठायचंय मला. सुरुवात करतो की वाटले होते जेवढे तेवढे सोपे नव्हते, वाटले होते जेवढे तेवढे सोपे नव्हते. मीच वाहिला जन्मभर कवटाळून तुझ्या आठवणीचे कधी मनावर रोजे नव्हते. सर दादा सगळ्यांनाच की कुठल्या घडीला पडलो होतो प्रेमात कुणास ठाऊक, कुठल्या घडीला पडलो होतो प्रेमात कुणास ठाऊक, ठिकाणावर कदाचित माझे डोके नव्हते. राहिले जमिनीलाच टेकून पाय माझे, राहिले जमिनीलाच टेकून पाय माझे, वर आभाळाला भिडण्या इतपत उंच माझे झोके नव्हते. कसे फेडणार होतो ऋण प्रेमाचे, कसे फेडणार होतो ऋण प्रेमाचे, माथी माझ्या काही सावकाराचे बोजे नव्हते. लिहिले कवितेत मीही तुझ्या विना खुश आहे मी, लिहिले कवितेत मीही तुझ्या विना खुश आहे मी, एवढे सोडले तर बाकी कवितेत काही खोटे नव्हते. शेवटच्या दोन ओळी ती एक खंत मनातली की घर स्वतःचे, गाड्या आणि जमीनही होती दारासमोर माझ्या, घर स्वतःचे, गाड्या आणि जमीनही होती दारासमोर माझ्या, दारासमोर माझ्या फक्त माझ्या सुगरणीचे खोपे नव्हते. कवितेचं शीर्षक आहे सुगरण. हेच तुम्हाला बेसावध गाठायचं होतं की तो एक भाव म्हणजे मित्रांचं किंवा मुलांचं ज्या वयातले आहे, आमची एक चर्चा चालू असते की काय नाही रे, जगता येतं, कुणामुळे आयुष्य थांबत नाही. हे सगळं सकाळी, पण रात्री 3 वाजता जेव्हा अशी जाग येते, वर एक पंखा फिरत असतो, बटन चालू असतं, पंखा फिरत असतो, थांबायची इच्छा होत नाही, तो विषय की तेव्हा एक चांगली घेत की ती व्यक्ती आपल्या सोबत जरी असली तरी त्या व्यक्तीबद्दलच्या आठवणी आपल्या सोबत असतात की सोबतीला असली दुनिया तरी माझ्या एकट्याचाच हा प्रवास प्रिय आहे, सोबतीला असली दुनिया तरी माझ्या एकट्याचाच हा प्रवास प्रिय, आणि सामोरी नसलीस माझ्या तरी संगती तुझा आभास प्रिय. धन्यवाद.